महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ आहे हे प्रत्येक गोष्टीतून पुढे येत आहे। आता तर महायुतीच्या आमदारांच्या प्रचारातल्या भाषणांमध्ये कोणते मुद्दे असणार हे सुद्धा भाजप ठरवणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक कमालीचे आक्रमक असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपाने रणनीती आखलेली आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। निवडणुकीत भाजपच मास्तर। महायुतीतील आमदारांना भाजपकडून धडे, भाषणासाठी भाजपकडून मुद्दे। लोकसभा निवडणुकीत भाजपकडून प्रचाराची रणनीती आखली जात आहे। महायुती सरकारकडून शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। त्याशिवाय राज्यात ठिकठिकाणी महायुतीचे संयुक्त मेळावेही घेतले जात आहेत। या मेळाव्यांमध्ये भाषण करताना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांनी कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलायचं याबाबतच्या सूचना भाजपच्या यंत्रणेकडून देण्यात आल्याची माहिती काही आमदारांकडून समोर आली आहे। मात्र त्यातील काही मुद्दे अडचणीचे ठरत आहेत, त्यामुळे त्यातील काही मुद्द्यांना बगल देण्याची कसरत सत्ताधारी आमदारांना करावी लागते। याबाबत ठाकरे गटानं महायुतीवर सडकून टीका केली आहे। महायुतीतल्या पक्षांना स्वतःची भाषा राहिलेली नाही। अजित पवारांच्या गटाला जे बोलायचं आहे त्याची स्क्रिप्ट संघ कार्यालय आणि भाजप कार्यालयातून येते असा आरोप केलाय। शिंदे किंवा अजित पवारांच्या गटाला जे बोलायचं आहे, जे सांगायचं आहे त्याचं स्क्रिप्ट हे संघ कार्यालयातून येतं किंवा भाजपच्या कार्यालयातून येतं। यात नवीन असं लपून असं काहीच राहिलेलं नाही। ते कुठे स्वतःची भाषा बोलतायत। तसं असतं तर त्यांनी शरद पवार यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये टीका केली नसती। ते भाजपचं धोरण आहे, संघाचं धोरण आहे आणि ते अजित पवार व्यक्त करतात। स्क्रिप्ट बाबत बोलताना भाजपच्या नेत्यांनी मात्र समर्थन केलंय। एखादी चांगली गोष्ट अंगीकारण्यासाठी एखादा माणूस सांगत असेल तर त्यात चूक काय असा सवाल केलाय। असं आहे की अशा प्रकारच्या बातम्या आज मी देखील वृत्तपत्रामध्ये छापलेल्या वाचल्या, परंतु मला वाटतं की एखादी चांगली गोष्ट एखाद्याच्या अंगीकरणी लावण्यासाठी जर एखादा व्यक्ती मदत करत असेल किंवा एखादा घटक मदत करत असेल तर निश्चितपणे कुठलीही चांगली गोष्ट आपण अंगीकारी घ्यायला हवी। आम्हाला जर कोणी एखादी चांगली गोष्ट शिकवायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे मी देखील ती शिकेन असं मला वाटतं। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही आमदारांशी याबाबत संपर्क साधला असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी या माहितीला दुजोरा दिलाय। प्रचार सभांमध्ये मेळाव्यांमध्ये सत्ताधारी आमदारांनी काय बोलावं, कुठले मुद्दे टाळावेत याबाबत भाजपनं सूचना केली। सरकारची विकास कामं, सामान्यांसाठी योजना, नवीन कायदे तसंच विरोधकांचे कच्चे दुवे यावर दोन्हीकडील आमदारांना भाजपनं दिलेल्या मुद्द्यांना धरून बोलावं लागत असलं तरी त्यातील काही मुद्द्यांशी आमदार सहमत नसल्याचं कळतंय। काँग्रेसच्या धोरणावर सडकून टीका करण्याची सूचना दोन्हीकडील आमदारांना करण्यात आली आहे। त्याची अंमलबजावणी करण्यास संबंधित आमदारांची हरकत नाही। मात्र शिंदे गटाच्या आमदारांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आणि अजित पवार गटाच्या आमदारांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी दिलेल्या मुद्द्यांशी अनेक आमदार सहमत नाहीत। लोकसभा निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही याची खबरदारी भाजप घेते। त्यातच महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष टोकाला गेलाय। लोकांची सहानुभूती विरोधकांच्या दिशेनं जायला नको यासाठी भाजपची यंत्रणा दक्ष झालीय। शिवसेना आणि राष्ट्रवादीची त्यांना शेवटपर्यंत कशी साथ मिळते ते पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।